नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला कैरी पोहे बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ही पोहे घेतलेले आहेत, चाळून नीट करून स्वच्छ घ्यायचे। पोहे किती आहेत? 250 ग्रॅम पोहे आहेत। कैरी घेतलेली आहे, कैरी 3 चमचे घेतलेली आहे आणि ही कमी आंबटवाली जरी घेतली तरी चालेल आणि जर तुम्ही जास्त आंबट खात असाल ना तर जास्त घेतली तरी चालेल। आणि ह्यांना काय केलेलं आहे, मी किसून घेतलेलं असं बारीक। जेव्हा आपण पोह्यामध्ये टाकतो ना तर त्याला बारीकच किसून घ्यायचं। आता काय करते, पोहे धुवून घेते स्वच्छ। पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि धुतल्यानंतर बघा मी चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत। म्हणजे काय होतं, पाणी जर असं राहिलं का नाही तर कधी कधी काय होतं, चिपचिपित होतं, एकदम असं गाळ होतं पोह्यांचं। त्यासाठी कधी पण काय करायचं, धुताना वाडग्यात धुवायचे आणि नंतर काय करायचं, चाळणीमध्ये असे काढून घ्यायचे। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया। तेल बघा गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा टाकायची आपल्याला मोहरी चांगली भाजून घेऊया। मोहरी बघा चांगली भाजली गेलेली आहे। छोटा 1 चमचा टाकायचं जिरं, त्यात टाकायचे आपल्याला कढीपत्ता, त्यात टाकायचे एक मोठ्या आकाराचा कांदा, बघा असा जास्त बारीक पण नाही जास्त मोठा पण नाही, असा कापून घेतलेला आहे। गॅस आहे मीडियम, कांदा चांगला आपण भाजून घेऊया। कांदा बघा असा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये बघा 3 हिरव्या मिरच्या कमी तिखटवाल्या आहेत आणि ह्या मी कुटून घेतलेल्या। तुम्हाला पाहिजे तर जरा तुम्ही कापून पण टाकू शकता। आता हे पण ह्याच्यामध्ये परतून घेते। मिरची टाकल्यानंतर बघा मी परतून घेतलेला आहे, त्यात टाकणार आहे हळद, मिक्स करून घेऊया। हळदीच्या पण बघा मी 3 रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, कशी हळद बनवायची, मस्त कलर येतो घरच्या हळदीचा। बघा थोडी टाकली तर एवढा कलर आलेला आहे। आता त्यात टाकणार आहे मी शेंगदाणे काय केलेले आहेत, भाजून घेतलेले आहेत आणि त्याची साल काढून घेतलेली आहे। तुम्हाला पाहिजे जेव्हा आपण पहिलं तेल टाकतो ना त्याच्यामध्ये तळून काढले तरी चालतील, म्हणजे फ्राय करून काढले तरी चालतील। नाहीतर जिरं मोहरी कांदा टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जरी टाकले तरी चांगले भाजले जातात, पण असे टाकले तरी चालतील, तुम्हाला जसे आवडेल तसे टाकू शकता। फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, छोटा 1 चमचा। काय होतं, ह्यामुळे ना चव छान येते, तुम्ही करून बघा। आणि शेंगदाणे का नाही कधी कधी थोडेसे असे आबडधोबड कुटून जरी टाकले का नाही तरी पण चव छान येते बरं का। त्याच्यामध्ये टाकणार आहे टोमॅटो, एकदम बारीक कापून घेतलेला आहे, अर्धच घेतलेलं आहे छोट्या आकाराचं। आता हे पण मी काय करणार, 1 मिनिटभर परतून घेणार आहे। शेंगदाणे डाळ टाकल्यानंतर बघा 1 मिनिटभर फक्त मी परतून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण टोमॅटो टाकलेले, ते पण घेतल्यानंतर बघा 1 मिनिट परतून घेतलेला। तुम्हाला जर आवडत असेल तर टोमॅटो टाका आणि टाकले तर एकदम असे बारीक कापून टाकायचे, त्याची चव छान येते। आता ह्यात हे कैरी टाकून घ्यायचे, जशी तुमची आंबट असेल, थोडीशी कमी आंबट असेल त्याप्रमाणे टाका। 250 ग्रॅमसाठी बघा मी 2.5 ते 3 चमचे मी टाकलेले आहे। आता ह्याला काय करायचं माहिती आहे, 1 मिनिटभर परतून घ्यायचं। कैरी टाकल्यानंतर बघा मस्त असं मी परतून घेतलेलं आहे। गॅस केलेला आहे मी बारीक, त्याच्यामध्ये टाकणारे आत्ता चवीप्रमाणे मीठ, मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे बघा। आता त्यात टाकायचे पोहे, बघा मस्त असे मोकळे होतात एकदम। आणि चाळणी जरी नाही काढले ना, वाडग्यामध्ये धुवून जरी त्यात जरी ठेवले तरी चालतात। खूप जणांचे असे असतं की बाबा एकदम ते आपण पाण्यामध्ये टाकले तर त्याचा गाळ होतो वगैरे, तर अशा पद्धतीने जरी तुम्ही केले तरी चालते। पण शक्यतो वाडग्यातच धुवायचे आणि नंतर लगेच चाळणीत काढायचे। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। गॅस केलेला आहे आता मीडियम। पोहे टाकल्यानंतर बघा मस्त असं परतून घेतलेलं आहे, चांगलं परतून घ्यायचं मीडियम गॅसवर। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे छोटा अर्धा चमचा साखर, आपली ही चहाची साखर आहे। पिठी साखर जरी टाकली तुमच्याकडे असेल तरी चालेल। हलवून घेऊया आणि त्यात टाकूया आपण थोडीशी कोथिंबीर, थोडी देठासकट घेतलेली आहे आणि गॅस मिडियमच आहे आणि परतायचं। ह्यात काय माहिती आहे का, तुमच्याकडे जर असेल तर अर्धा लिंबाचा रससुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये आत्ताच टाकू शकता, नाही तर जेव्हा आपण खायला घेतो ना तर वरनं जरी पिळून घेतलं तरी चालेल। पण आपण ह्याच्यामध्ये कैरी टाकली तरीसुद्धा थोडंसं तुम्ही टाकून बघा, 1 अर्धा चमचा जरी लिंबाचा रस यात टाकला आणि मिक्स केला ना परतताना तरी पण एकदम छान चव येते बरं का। खूप रेसिपी तुम्हाला मी वेगवेगळ्या पद्धतीने बनवून दाखवते। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट जरूर करत जा की बाबा हे पोहे तुम्हाला कसे वाटले, किंवा तुम्ही असे करता का, तर कशा पद्धतीने करता, तुम्ही कधी कैरी टाकून पोहे बनवलेत का। काय होतं, काय गोष्टी आपल्या आता कशा उन्हाळ्याच्या दिवसाच्या भेटतात तर टाकून खायच्या मस्त लागतात। आपल्या चॅनलवर कैरीचा भात वगैरे सगळं मी रेसिपी अपलोड केलेले आहे। तुम्हाला कोणती रेसिपी पाहिजे जरा मला कमेंट करून सांगा। आता हे 2 ते 3 मिनटं मी मस्त असं परतून घेते। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे, एकदम मोकळे असे मस्त आणि चवीला तर इतके छान लागतात का नाही, एकदम मस्त लागतात। तुम्हाला जर कैरी टाकून अजून काय रेसिपी जर पाहिजे असल्या तर जरूर कमेंट करून सांगा। मस्त असे पोहे झालेले आहेत। पोहे बघितले की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।